हे कर्म भक्ती हा श्वास आणि श्री संत सौतामाई संपूर्ण माळी समाजाचा स्वाभिमान। मारुतीचा वेगळा सौतामाई साजरा करत होते। पार खंडाळा पारगाव पासून दर्शनी मंडळ येत होती। ते आपले स्वतःचे सौतामाईचं मंदिर बांधायचे। बैलगाड्यांनी डबा वगैरे आणलं। काय कशी साजरी केली जायची आताच्यात काय फरक सांगतात? जुन्या काळात सौतामाई संत सौतामाई ज्यांनी देव शोधला रानात आणि माणुसकी जपली गावात। आपण जर म्हणत असू देव कुठे आहे तर देव आहे त्या शेतकऱ्याच्या घामात आणि त्या मातीत। ज्या कुणाची अपेक्षा ना मनाचा मोह। संत सौतामाईंचं आयुष्य म्हणजे भक्तीचा लोभ। शेती हे कर्म भक्ती हा श्वास। शेती हे कर्म भक्ती हा श्वास आणि श्री संत सौतामाई संपूर्ण माळी समाजाचा स्वाभिमान। संपूर्ण माळी समाजाचा स्वाभिमान। जय शिवराय मित्रांनो, आज आपण कवठे गावात श्री संत सौतामाई पुण्यतिथी कशा प्रकारे साजरी केली जाते ते आजच्या व्लॉग मध्ये संपूर्ण पाहणार आहोत। तरी चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। संत सौतामाई पुण्यतिथीची सुरुवात ही ज्या दिवशी सौतामाई बसला जातो त्या दिवशी सकाळी आमच्या भाऊकीतील सर्व लोक एकत्र येतात आणि मीटिंग मध्ये सर्व चर्चा करतात की कोणी काय करायचे, उद्या जेवणाचं नियोजन काय, जेवणाचा पदार्थ काय, ती संपूर्ण इथं नियोजन केलं जातं। त्यानंतर ठराविक लोक ज्यांना काम दिलेलं आहे त्यांनी गाडीतून जायचं, तरकारीचा सर्व माल आणायचा असतो। तुम्ही पाहू शकता आम्ही सर्वजण तरकारी आणण्यासाठी वाई मार्केटमध्ये आलो। वाई मार्केटमधून परत जिथं किराणा मालाची आम्ही आलो तर यादी वगैरे त्यांना जाताना देऊन गेलतो, त्यामुळे त्यांनी आम्हाला संपूर्ण भरून ठेवलं होतं। तिथून आम्ही आलो पत्रावळ्या आणण्यासाठी। पत्रावळ्याचं इथं पत्रावळ्या घेतल्या, तिथून आलो गावामध्ये। मंदिरात सर्व साहित्य गाडीतून काढून सर्व मंदिरात एका ठिकाणी ठेवलं जातं। त्याच दिवशी साधारण 4 ते 5च्या दरम्यान सोनार मामांच्या हस्ते मूर्तीचे पूजन केले जाते। त्यानंतर मूर्तीचे पूजन संपन्न झाल्यानंतर थोड्याच वेळात आरती घेतली जाते। आरती संपन्न झाल्यानंतर विणकऱ्याला विणा दिला जातो आणि तो एकदा खांद्यावर घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 वाजता खाली ठेवला जातो। त्यानंतर आम्ही पहिल्यांदा सौतामाईच्या इथे थोडेसे फुलांची सजावट केली आणि इथले पूजन झाल्यानंतर अशी प्रथा आहे की सर्व गावातील देवांना पूजन करून हार घातले जातात। काशीनाथाचे चांगले चांगले बोला चांगले। ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव। श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गणेश महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया। खिलाव का बॅटरी एकदम मस्त दिसतंय। मयूर सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मान मारुती
सर्व देवांचे पूजन झाल्यानंतर अशाच प्रकारे हा विणा प्रत्येक जण एकाकडून दुसऱ्याकडे असा रात्रभर विणा हा घेतला जातो. ज्या वेळेला विणा हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे दिला जातो त्यावेळेला बुक्का हा त्या माणसाला आणि विणाला लावायचा असतो. त्या माणसाचं दर्शन घ्यायचं. मग त्यानंतर जो ज्याकडं विणा आहे तो व्यक्ती आपल्याला विणा देतो आणि त्याने विणा दिल्यानंतर तो सुद्धा आपल्याला दिला आहे तर तो सुद्धा आपल्या पाया पडतो. त्यानंतर थोडा वेळ मी विणा घेतला. त्यानंतर मग परत कानडे महाराज आले. कानडे महाराज आपले दरवर्षी श्री संत सावतामाईच्या मूर्तीला स्वतः हार घालतात. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी हार घातला आणि मूर्ती अजून उठावदार दिसू लागली. दरवर्षी आपण संध्याकाळचे दूध आणून आटवत असतो आणि ते दूध आटवलेले भजनी मंडळासाठी दिलं जातं. आता चला आता आपण दूध आटवायला ठेवूया आणि भजन ऐकूया. भजन संपलं. मग रात्री आता जागायचं म्हटल्यावर मग ही आम्ही पण आटवलेलं दूध पिलं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जे सजावटीचं साहित्य होतं, डेकोरेशन यंदा जोरात नियोजन होतं, त्यामुळे डेकोरेशनचं साहित्यवाली डेकोरेशन करण्यासाठी आलती. तुम्ही पाहू शकता डेकोरेशन आपलं संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे. हा दुसरा दिवस म्हणजे मुख्य दिवस. सकाळी लवकर उठून सावतामाईचं दर्शन घेतलं. आता म्हटलं आज मुख्य दिवस असल्यामुळं, जायचा दिवस असल्यामुळं निवाराचं नियोजन केलं. इथं पहिल्यांदा तहवड बांधला. त्यानंतर इकडं पिकोबाई यांनी पाण्याची टाकी घेऊन आला. त्यानंतर सगळ्यांच्या विचारानं असं ठरलं की तहवटातून जास्त पाऊस आला तर पाणी येऊ शकतं, त्यामुळे परत पत्र्याचं नियोजन केलं. पत्र सर्व लावण्यात आली. गाडीचे कार्यकर्ते कसं भावना नियोजन लागल्यात. आता सर्व भांडी बाहेर काढली आणि सर्व स्वच्छ चकाचक धुतली आणि तुम्ही पाहू शकता आचार्यांची एंट्री झालेली आहे. सर्व ती तयारी करायला लागली. त्यानंतर पहिल्यांदा म्हणजे नाश्ता उपीट तयार करण्यात आलं. देव मानले, श्रमाला वंदन केले, मातीला देव मानले, श्रमाला वंदन केले, शेतात राबून सुद्धा भक्तीचं तेज जपले, शेतात राबून सुद्धा भक्तीचं तेज जपले. असा होता माई संत सावतामाई, असा होता माई संत सावतामाई, ज्यांनी देव शोधला रानात आणि माणुसकी जपली गावात, ज्यांनी देव शोधला रानात आणि माणुसकी जपली गावात. नमस्कार, माझे नाव स्वराली माणिक करपे. ज्यांचं नाव घेतल्यावर माती पवित्र होते, ज्यांचं नाव घेतल्यावर माती पवित्र होते, त्यांच्या पायात काटे रुतले पण डोळ्यात भक्तीचा जल होता, पण डोळ्यात भक्तीचा जल होता. अशा संत सावतामाई महाराजांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म 1250 रोजी महाराष्ट्रातील भीमाशंकर पर्वतरांगेतील अरण्यात झाला. त्यांच्याकडे शिक्षणाचं साधन नसताना सुद्धा त्यांनी श्रमातूनच ज्ञान आणि भक्तीतूनच दिशा घेतली. आपण जर म्हणत असू देव कुठे आहे, आपण जर म्हणत असू देव कुठे आहे, तर देव आहे त्या शेतकऱ्याच्या घामात आणि त्या मातीत जे तुमचं पोट भरतं. ही पुण्यतिथी म्हणजे एक आठवण नव्हे तर पुन्हा एकदा मातीशी जोडणारा दिवस. संत सावतामाई महाराजांनी सांगितले आहे, श्रम न करत जगणे हा गुन्हा आहे. शेवटी एवढे सांगते, ना कुणाची अपेक्षा ना मनाचा मोह, ना कुणाची अपेक्षा ना मनाचा मोह. संत सावतामाईंचं आयुष्य म्हणजे भक्तीचा लोभ, संत सावतामाईंचं आयुष्य म्हणजे भक्तीचा लोभ. धन्यवाद.
नमस्कार अप्पा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शिवाजी बाबूराव जगताप. आज पुण्यतिथी संत सौतामाई. संत सौतामाई कधीपासून ही परंपरा आहे काय सांगता? साधारणतः 1924 पासून. जुन्या काळात कशी साजरी केली जायची आणि आताच्यात काय फरक सांगतात? जुन्या काळात कायलीत खेळ केली जायची आणि ज्वारीच्या कण्या असायच्या, आमटी असायच्या बरोबर काय, आणि नंतर बदलत गेलं आणि परत खेळा भात आमची आलं. आज परिस्थिती नवीन ह्याच्यात कोणी बासुंदी करताय, पुऱ्या करतात. आज श्रीखंड पुरी आहे काय, मटकीची उसळ, श्रीखंड पुरी आजचे. सगळ्यात मोठा कार्यक्रम कधी झाला? सगळ्यात मोठा कार्यक्रम ज्या वेळेला खेळ चालू होती त्यावेळेला जवळजवळ 1000 ते 1200 माणसं जेवत होती. पाऊन काय एवढी खेळ करत होते. 2 चपाती ज्वारीच्या कण्या होत्या. पहिल्यांदा काहीतरी मराठी शाळा वगैरे सगळ्या जेव्हा यायच्या ना? हो, मराठी शाळा सगळ्या यायच्या. शिवाय गोसावी, बौद्ध समाज, मातंग समाज काय, आणि गावातले इतर सगळे जवळजवळ 1200-1300 माणसं जेवून जात होती. पहिल्यांदा सुरुवात कशी झाली काय सांगतो? सुरुवात पहिल्यांदा नक्की म्हणजे काय, मारुतीच्या वेगळा सौतामाई साजरा करत होते. फार खंडाळा पारगाव पासून दर्शनी मंडळ येत होते. बकाजी पाटील त्यावेळेला सुद्धा येत होते काय. त्यानंतर आपल्याला बसायला आपल्या स्वतःची जागा पाहिजे म्हणून एक सगळ्यांच्या मध्ये ठरलं की आपले स्वतःचे सौतामाईचं मंदिर बांधायचं काय. मग त्या दृष्टीने काय वर्गणी काढली, काय श्रमदान केली, काय बैलगाड्यांनी डबा वगैरे आणलं काय, अशा दृष्टिकोनातून. आणि जे मुंबईला माणसं होती त्यांच्याकडून या सौतामाईच्या देवळासाठी पत्रा घेऊन आली. उपलब्ध करून दिली. जागा ही पहिली गावाची घाणीची म्हणून जागा होती. त्याच्यावर हक्क इतरांचा असला तरी गावाची घाणीची म्हणून जागा होती. त्या जागेवर आम्ही गावाला मागितली जागा सौतामाई मंदिर बांधण्यासाठी. आणि त्याप्रमाणे रेकॉर्ड करून ते देऊळ बांधलं. पहिल्यांदा बांधलं त्यावेळेला चिखल वगैरे काही नव्हतं. साधारणतः 15 वर्षापूर्वी परत चिखलाचं हे निघालं आणि परत वसूल केला. आणि सौतामाई जमीन आहे त्या जमिनीतलं उत्पन्न आणि सभासदांची वर्गणी अशा ह्याच्यातून सभासदांच्या वर म्हणजे काही असं एवढे पैसे द्या श्रमदान करून शिवाय वर्गणी काढून अशा दृष्टीने ह्या देवाचं काम पूर्ण केलं. धन्यवाद साहेब.
अशी कापावी लागते दाखवावी लागते दाखवावी लागते आणि एवढं लागते फक्त हात टाकू नका हात करते काय कॉपी करायची नाही संध्याकाळी मागायला ओरिजिनल आणायचं ओरिजिनल खाऊ घालायचं वर काढून टावर गाडी दोन्हीचा बी दाखवा दोन्ही आबा त्याचं पण निवड दाखवते ताटाला आणि मग घ्या इकडे चला बाहेर द्या निवड दाखवला का गुळाचा निवड दाखव विठ्ठलला दाखवलं की सगळ्याला पोचला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत सावता महाराज की जय. कसं नियोजन भावा सुट्टी नाही. करू नंतर फोन. हा ठीक आहे नाही लगेच फोन.
प्राथमिक शाळा कवठे सगळी पोरं आलेली आहेत दरवर्षी. रोहित हसतोय. पडतोय तरी पण यंदा 2025 ची चौथामाईची पुण्यतिथी अतिशय उत्साहात पार पाडली. मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.